नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तोंडलीची भाजी। इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली होती, स्वच्छ धुवून ती बारीक बारीक कापून घेणार आहोत। मी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही राऊंड मध्ये पण कापू शकता। त्याचप्रमाणे मी कांदा टोमॅटो पण कापून घेतलेला आहे। इथे मी कढई तापत ठेवलेली होती, तिथे तेजपत्ता टाकलेला आहे, मोहरी, जिरं। याऐवजी तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता। छानपैकी मोहरी आणि जिरं तळलेले आहे। यामध्ये आता आपण कांदा टाकून घेतला आहे। छानपैकी तेलामध्ये मिक्स झाला की टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो पण मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे। आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। इथे मी हळद टाकून घेतलेली आहे, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड टाकलेली आहे आणि इथे मी घाटी मसाला वापरलेला आहे। तुम्हाला पाहिजे तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण तोंडली टाकणार आहोत। मिक्स करून घेऊया। इथे मी झाकण ठेवून घेणार आहे। तोंडलीमध्ये मी अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीये, वाफेवरती शिजवून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 वेळा सारखी तोंडली परतवून घ्यायची आहे। छानपैकी आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे। यामध्ये मी शेंगदाणे भाजून बारीक करून 2 चमचे टाकलेले आहेत। व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। छानपैकी आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकून घेऊया। अशा प्रकारे तोंडलीची भाजी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते। आवडली असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये। भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत।